नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवर संस्कृती डिकोड या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. स्त्रीच्या सौभाग्य अलंकारांमधला एक महत्वाचा अलंकार म्हणजे नथ. पेशवाई थाट असं म्हटलं की ठुशी, सरी, गोठ, तोडे याबरोबरच येणारी कपाळावरची चंद्रकोर आणि अपरिहार्यपणे येणारा दागिना म्हणजे नथ. महाराष्ट्रातल्या पारंपरिक नथीच्या मोत्यांच्या फुलाच्या मध्ये असणाऱ्या खड्याला वज्रटीक म्हणतात आणि पारंपरिक नथीत हा खडा पांढऱ्या रंगाचा असतो. खेड्यापाड्यातल्या बायकांच्या नथीचा आकडा जरा जास्त मोठा असतो, त्यामुळे मोती असणारा भाग थेट ओठांवरच येतो. भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या नथींचे आकार, डिझाईन ही जरी वेगळी वेगळी असली तरी हा दागिना सगळीकडे असतो आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणूनच हा वापरला जातो. दक्षिण भारतात आढळणाऱ्या नथी या नागपुडी लगत असणाऱ्या खड्यांच्या आणि मोत्यांच्या, उत्तर भारतात नागपुडीतून ओवली जाणारी गोलाकार तार अगदी बांगडीच्या आकारा इतकीही मोठी असते. त्याला लावलेली साखळी केसात अडकवली की ती नथ जागीच राहते. शिवाय वजनदार असली तरी नागपुडीच्या पातळ त्वचेला त्याचं ओझं होत नाही. सामान्यपणे भारतातल्या सर्व प्रदेशांमध्ये डाव्या नागपुडीला छिद्र पाडून नथ घातली जाते. दक्षिण भारतात डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला नागपुडी लगत बसणारी अशी नथ घातली जाते. दोनही नागपुड्यांच्या मधोमध असणाऱ्या खुर्चेच्या भागाला छिद्र पाडून नथ घालायची पद्धत सुद्धा दक्षिण भारतात आहे आणि काही आदिवासी जमातींमध्ये सुद्धा आहे. पूर्वी मुली अगदी लहान असताना कान आणि थोड्या मोठ्या झाल्या की नाक टोचायची पद्धत होती. आजकाल नाक न टोचताही घालता येतील अशा चापाच्या नथी सगळ्या प्रकारात मिळतात. काळ कितीही बदलला तरी नथ घालण्याची स्त्रियांची हौस मात्र अगदी तशीच आहे. उलट विविध प्रांतामधल्या विविध पद्धतींचा सुरेख संगम होऊन विविध प्रकारच्या, विविध साहित्यातल्या कलात्मक सुंदर डिझाईनच्या नथी बाजारात उपलब्ध आहेत आणि त्या आवर्जून खरेदी करून वापरल्याही जात आहेत. महाराष्ट्रीयन नथीचा आकार खड्यांच्या आणि मोत्यांच्या संमिश्र वापरानं त्यामध्ये येणारी रंगत ही इतकी आकर्षक ठरतीये की नाकातल्या नथीचं हे डिझाईन साडीच्या काठावर, पिशव्या, पर्स, ओढण्या, गळ्यात, कानात, हातात घालायच्या दागिन्यात अगदी लोकप्रिय होत आहे. रांगोळी आणि चित्रांमध्येही ही नथ कलाकारांनी चितारली आहे. भरतकामात, रंगचित्रात याचा वापर जणू महाराष्ट्राचा ब्रँड म्हणूनच झालाय. या दागिन्याचा इतिहास, त्याचे वाङ्मयात येणारे संदर्भ यांचा सखोल अभ्यास करून श्री पी के गोडे यांनी जवळपास 4 शोधनिबंध लिहिले. या शोधनिबंधात मांडलेली माहिती आता आपण जाणून घेऊया. हे शोधनिबंध साधारणपणे 50 वर्षापूर्वीचे असल्या कारणानं तेव्हा उपलब्ध असणारे सगळेच संदर्भ त्यांनी यामध्ये विचारात घेतले. संस्कृत वाङ्मयात असणाऱ्या शब्दसंपत्तीचा एकत्र कोशाच्या रूपात साठा करण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे अमरसिंह या बौद्ध कोशकारानं इसवी सनापूर्वी 2 शतकं अमरकोश या ग्रंथात केला. त्यामध्ये त्यानं किरीट, चूडामणी, तरल, पत्रपाश्या, कर्णिका, कुंडल, लंबन, उरसूत्रिका, हार अशा अनेक दागिन्यांचा उल्लेख केलाय. पण त्यामध्ये नाकात घालायच्या कुठल्याही दागिन्याचा उल्लेखच नाहीये. भरतनाट्यशास्त्रात आणि कालिदासाच्या काव्य आणि नाटकांमध्ये नायिकेची वर्णन अनेकदा अगदी सविस्तर आली आहेत, पण त्यातही नाकातल्या दागिन्याचा कुठेच उल्लेख दिसत नाही. नाकात दागिना घालायची कल्पना एतद्देशीय नसून परकी असावी आणि परकीयांकडून आली असावी असा अंदाज विद्वानांनी बांधला खरा, पण ही कल्पना इतकी लोकप्रिय झाली, इतकी आत्मसात झाली की देवदेवतांच्या दागिन्यांचा सुद्धा भाग झाली. शंकराचार्यांनी रचलेल्या
त्रिपुरा सुंदरी मानस पूजा स्तोत्रामध्ये याचा पहिला उल्लेख आढळतो असं समजलं जातं. हा श्लोक असा आहे: मध्यस्थारुण रत्न कांती रुचिराम मुक्ता मुगोद्भासिताम दैवाद भार्गव जीव मध्य गरवेर लक्ष्मी मधः कुर्वतीम उत्सिक्ताधर बिंब कांती विसरैर्भौमी भवन्मौक्तिकाम मद्दत्ता मुररी कुरुष्व गिरिजे नासा विभूषामि माम. त्रिपुर सुंदरी मानस पूजा स्तोत्रातला हा श्लोक जरी नथ या दागिन्याविषयीचा पहिला लिखित पुरावा असला तरी त्याविषयी विद्वानांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया उद्याच्या भागात. नथ या कल्पनेवरचं विवेचन आपल्याला कसं वाटतंय ते मला नक्की कळवा हं. भेटूयात तर मग उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.